आपल्या सगळ्यांना माहितीच असेल ऑपरेशन सिंदूर पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी केलेला हमला, त्याच्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण 7 मेला ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि ऑपरेशन सिंदूरसाठी मिसाईल वगैरे ते डागण्यात आले. त्याच्यात प्रतीक म्हणून आमच्या श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळातर्फे एक राफेल म्हणून आम्ही सादर करतो. आमची सुरुवात तरी जवळजवळ 2.5-3 महिन्याच्या अगोदरपासून होते. म्हणजे मीटिंग लागते, त्याच्यात सगळ्यांचे निर्णय घेतो आम्ही, आयडियाज येतात कोणतं चित्र करायचं कोणतं नाही. तर सर्वानुमते हे चित्र आमचं सिलेक्ट झालं आणि त्यासाठी आम्ही सर्वानुमते सिलेक्ट झाल्यानंतर मग आम्ही तयारी करायला सुरुवात केली. त्यासाठी जी सगळं लागणारं साहित्य वगैरे आणलं आणि नंतर काम सुरू केलं. म्हणजे 2 महिने तरी झाले चालू करून. रिस्क फॅक्टर म्हणजे जवळजवळ आमचं हे 56वं वर्ष आहे. तर त्याच्यामुळे रिस्क फॅक्टर म्हणजे त्यांचं संयम आम्ही त्याच्याबद्दल व्यवस्थितपणा आमचा तो आहेच. आणि याच्यामध्ये जवळजवळ आमचे बिल्डिंगीतले सगळे कार्यकर्ते म्हणजे आमची जुनी पिढी जी आता जवळजवळ आमची ही तिसरी पिढी आमच्या इकडे काम करते आहे. तर आमच्या जुन्या पिढीनं जो आम्हाला वसा दिला तोच आम्ही आमचा वसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करतो. एकूण ह्याचं जवळजवळ 250 किलो एवढं वजन आहे. आणि संकल्पना हीच होती की जो आपण पहलगाममध्ये जो क्रूर हल्ला झाला होता त्याच्या विरोधात आपण त्यांच्या 9 ज्या आतंकवाद्यांची ठिकाणं होती त्या 9 ठिकाणावरती आपण त्यांच्यावरती एअर स्ट्राईक केलं. तर त्याच्यावरती त्याचा आपण विजयोत्सव हा आपण रायफलच्या ह्याने आपण सादर करत आहोत. आणि आम्ही त्यांना एक मानवंदना देत आहोत. जे आपले वायुदल असतील, आर्मी असेल, नंतर आपले नेव्ही असेल, या सर्वांना मानवंदना आणि त्यांना आम्ही अभिवादन सादर करतो आहे. कारण का राफेल हे एकदम अवाढव्य आहे आणि त्याचे विंग्स पण बाहेर निघाले आहे, वर पण विंग्स निघालेले आहे थर्ड विंग. तर त्याचा जो बॅलन्सिंग आहे, कारण का आमचं पूर्ण चित्र हे असते रोपवरती आणि 2 रोपवरती त्याला बॅलन्सिंग करणे. परत येणारे गणपती पण आता तुम्ही बघतायत का 22 फूट 25 फूट असतात. तर त्याला पण ते टच होता का म्हणाय किंवा आमच्या चित्रालाही आणि गणपतीलाही काही इजा होता का म्हणाय, हे सगळं आम्हाला त्याच्यात बघावं लागते. हेच आमचा मेन मोटो आहे का जे काय होणार, जी फुलं पडणार ती त्याच्यात जास्त करून डोक्यावर पडतील फुलं, ते आम्ही बघतो आणि त्या हिशोबानेच आम्ही त्याचं हाईट खाली किती असणार, रोपच्या वर किती असणार. 1 टन फुलं आमची लागताच आम्हाला. कारण का आम्ही गेल्या वर्षी पण आम्ही 3 वाजेपर्यंत आम्ही पुष्पवृष्टी करत होतो. तसे गणपती तर येतच असतात. हल्ली तर सगळेच मंडळं मोठे मोठे गणपती बनवायला लागले, त्याच्यामुळे त्यांना पण उशीर होतो. कारण का घरातला जरी गणपती आला तरी आम्ही पुष्पवृष्टी करतो. असं असं नाही का मोठ्याच गणपतींवरती पुष्पवृष्टी करणार, असं काही नाही आहे. प्रत्येक गणपतीवर करतो. मग तो अर्धा फुटाचा असू दे, पावचा जरी असू दे, नाहीतर 22 फुटाचा असू दे, आम्ही करतो सगळ्यांबरोबर.